दवंडी द्यायची? बेला शक द्यायची. पर अमीन पर्यंत जाणार ती दवंडी? जाऊ द्या ना. आम्ही तर म्हणतो खड्या आवाजात चढ्या सुरात द्या, शिरवळकडे तोंड करून द्या, ऐकू द्या त्यालाही. अहो पर त्यो सावध होईल. हो दे सावध. अहो वाजत गाजत रोवलेली पहार वाजत गाजतच काढली पाहिजे. लपून छपून का म्हणून काढायची? जिजाबाई पहार काढणार आहेत ही आरोळी सुभान मंगळच्या तटाबुर्जाला भिडू द्यात. तटाबुर्जातनं बाहेर येईल तो तटाबुर्जातनं बाहेर येऊ दे, तो सावध होऊ दे. पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे आपल्या माणसांपर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे. जी माणसं पहार भीतीने रानावनात लपून बसलेत, दऱ्याखोऱ्यात जीव मुठीत घेऊन बसलेत ना, त्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. जे लोक ही माती आपली मानत नाहीत, जी माणसं आपला आणि आपल्या गावाचा सांधा विसरली आहेत ना, त्यांच्यापर्यंत ही दवंडी पोहोचलीच पाहिजे. रानातली जित्रा पण टवकारली पाहिजे. ते झालं देऊ दवंडी. पर त्यो दुश्मन आडकाठी करणार की? दुश्मनाला जे करायचं ते करू देत ना, पण आपण मात्र ललकारी देत, हाका मारत, हाकारे मारतच करायचं. आत्मसन्मानाचा शड्डू ठोकीत करायचं. ते झालं राणीसाहेब. पर बाजी काका, वाघ म्हटलं तरी खाणार आणि वाघोबा म्हटलं तरी खाणार. मग घाबरायचं कशाला? आणि चाचपडत तर नाहीच राहायचं. ठीक आहे राणीसाहेब, मग आम्ही त्या तयारीत राहतो. हो, परजून घ्या तलवारी. आता आखून दिलेल्या रेषेवर चालणं होणार नाही. चाकोरी सोडून जावं लागणार आहे. बाण सोडला तर तो पाताळ गंगेपर्यंत, आणि वार केला तर तो आर पार जाणार आहे. आता मागं हटायचं नाही. विस्कटलेल्या विखुरलेल्या माणसांना सोबत घेऊन जायचंय आता. बाजी काका, आम्ही जे बोलतोय ते बरोबर आहे ना? अहो का नाही, आज तुमच्या तोंडातून साक्षात रणचंडिका बोलल्याचा भास होतोय राणीसाहेब. होय, मला बी तसंच वाटलं. पर त्या अमीलवरची मात्रा शोधायला पाहिजे. तो लय फुरफुर करणार. अमीन, त्याचंही फुरफुरणं बंद करूया. क्या चल रहा है पुणे में? जीजाबाई का रुख किस तरफ है? आगे क्या कदम बढ़ाने वाली है? जासूस आए? जी नहीं हुजूर, मगर हुजूर खुशबू जरूर आ रही है। मतलब इतनी शांति है, इसका मतलब अंदर जरूर कुछ ना कुछ खिचड़ी जरूर पक रही है। खुल के बोलो। हुजूर, आपल्या वेशीतली पहार पहाड़ की तरफ आंख उठाने वाले की हम आंखें नोच लेंगे। जी हुजूर, मगर जहागीर जिजाबाईची आणि जिजाबाईने पहार उपटण्याची खटपट केली तर लोकांचे हात शिवशिवणार। हात शिवशिवणार? फखरुद्दीन पान, पहाड़ निकालने की बात तो दूर, पहाड़ निकालने की सोचने वाले तक को हम जिंदा नहीं छोड़ेंगे, फिर चाहे कोई भी हो। लेकिन हुजूर। लेकिन क्या? फखरुद्दीन पान, ये पहाड़ कोई आम पहाड़ नहीं है, ये आदिल शाही के डर का बोया बीज है। इसके खौफ से एक बड़ा पेड़ तैयार होगा। जानते हो
इसकी जड़ें दूर तक फैली होगी और गहरी होगी। मैं काटने से कटेगा, न तोड़ने से टूटेगा। अगर तोड़ा भी तो और तेज रफ्तार से ये बढ़ेगा। हाँ? हाँ। और इसीलिए उसकी परवरिश के लिए इसमें अमीन को भेजा गया है। अगर किसी ने कोशिश की तो हम उसे ऊपर वाले के पास भेज देंगे। लेकिन हुजूर, जिजाबाई ने कोशिश केली तर पहाड़ उपटण्याची? तो हम उसके खानदान को नेस्तनाबूद कर देंगे, उसका घर बेचिराग कर देंगे। हुजूर, शाहजी संभाजी बीजापुर में मारे जाएंगे और शिवाजी को यहां हम मारेंगे। उद्या सकाळी कोंबडा आरवतानाच उठवा. उठवा काय उठवा? काय चाललंय काय? अहो थांबवा हे समद. काय थांबव? अहो बोलून बी लोक येत नाहीत, मग कशा पायी बोलवताय? अगं पुण्यांदा बोलावं, हसावं हे नको आहे का आपल्याला? माणसांच्या काळजात भीतीचा धोंडा बसलाय, कुणी बी येणार नाही. आणि त्यांनी जे दुःख भोगलंय ते ठावाय राणी साहेबांनी. होय, पण आता राणी साहेब आल्यात ना. व राणी साहेब आल्यात म्हणजे त्या 10,000चा दरबार घेऊन आल्यात वय सांगती? बघितलं तर 100 माणूस लई झालं आणि त्यांना काय होणार आहे? लोकांचा विश्वास कसा बसणार? त्या नामदेव पाटलाचं काय झालं ते बघितलं ना? व अव त्याच्या डोळ्यात देखत त्याची पोरगी उचलून नेली मांडवातनं. येडा झालाय तो, दगड मारीत फिरतोय. आता तशी गत करून घ्यायची का आपण? तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, तुम्ही राणी साहेबांनी समजून सांगा. सोन्याची सुरी हाय म्हणून काळजात माराल तर जायाचा तो जीवच. विचार करा आणि सांगा राणी साहेबांनी बी. किती लोक आमच्या साहसासोबत येतील, किती विरोध करतील माहित नाही, पण आता आपलं लक्ष एकच, ती पहार काढायची. आऊसाहेब एक विचारू? विचार. ती पहार आपणच का काढायची? खरं तर इथं एवढे मोठे पाटील काका आहेत, त्यांना यात काय अवघड होतं? ती पहार तर कुणीही काढू शकत होतं. पण नाही तसं झालं. गावात एवढे लोक होते, सगळ्यांनी मिळून ती पहार काढू शकले असते. पण नाही काढली कोणी ती पहार. आजवर ती पहार काढायला कोणीही धजावलं नाही. ह्याचं कारण माहितीये शिवबा? कारण ती केवळ पहार नाहीये, आदिलशहाचा हुकूम आहे. आपल्याला दिसते ती लोखंडी पहार, पण त्यामागे अख्खी आदिलशाही उभी आहे. शिवबा, आता हळूहळू तुम्हाला सर्व गोष्टी कळतील. बादशहानं रागापोटी आपला वाडा जमीनदोस्त केला, पुण्यातली घरदारं जाळली. एवढंच नाही, त्यांच्या विरोधात जे जे गेले ना त्यांचीही तीच अवस्था केली. गावं लुटायची, जाळपोळ करायची, संसाराची राख रांगोळी करायची. बादशहाच्या फौजा किंवा दुरून धुळीचे लोट येताना दिसले ना की माणसं बेहाय धावायची. म्हातारी कोतारी, जाणती नेणती, लेकी बाळा सुना पळून जायच्या. मग दुरून कुठून तरी आपलं गाव जळताना लपून छपून बघायचं. बादशहाच्या फौजा निघून गेल्या की 2 दिवसांनी आपल्या गावात परतायचं. आपली माणसं शोधायची. काही माणसं मेलेली आढळायची तर काही चेंगरलेली. तरण्या पुरी मात्र कधीच दिसायच्या नाही. या सगळ्या दुष्टचक्रात ही माणसं गेलीत शिवबा. आपल्या एका हाकेवर, आपल्या एका निरोपावर यायची नाहीत ही माणसं. हो, नाहीत येणार एका हाकेत. कारण आपल्या हाकेपेक्षा त्यांनी ती दवंडी ऐकली आणि त्याचा आवाज अजूनही त्यांच्या कानात घुमतोय. काय होती ती दवंडी? बादशहाने जेव्हा पुण्याच्या वेशीवरती पहार ठोकली ना
तेव्हा त्यांनी ती दवंडी दिली होती. ऐका हो, ऐका ऐका हो, ऐका ऐका हो, ऐका. ही पार आदिलशाह बादशाहच्या हुकमावर पुण्याच्या वेशीत ठोकली जात आहे. तेव्हा या पहारीस कोणी हात लावला तर त्याचा निर्वंश होईल. ऐका हो, ऐका ऐका हो, ऐका ऐका हो, ऐका. गावकऱ्यांनो ऐका, शेतकऱ्यांनो ऐका, कष्टकऱ्यांनो ऐका. पुण्यातील जहागिरीतल्या जहागीरदारीन शहाजी राजांच्या पत्नी जिजाराणी साहेब आणि त्यांचा मुलगा शिवबा पुण्यातील वेशीतील पहार काढून पुणे बादशाही दहशतीतून मोकळा करणार आहेत. हो, ही पहार गावकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हितासाठी काढली जाणार आहे. हो, तेव्हा या प्रसंगास सर्वांनी हजर राहून मनात भय घेऊ नये, दहशत घेऊ नये, कारण या प्रसंगास जिजाराणी साहेब स्वतः सामोरे जाणार आहेत. हो, काय ऐकली का दवंडी? वय ऐकली की. मग येणार ना आता पुण्याला? कशाला? मारायला? मारायला? तर मग काय, शिराभात खायला? अहो कशाला वाकड्यात चिरताय गावालं? अहो करणी कुठं सरळ आहे? काय तर मन पहार काढणार, काय सोपी गोष्ट वाटली बाय पहार? आणि मला सांगा, कशाला हवेत या उचापती? अहो ही उचापत जमून गेली का नाही, सबंध पंचक्रोशीतले समधी लोक शिराभात खातील. अहो कशाला सापान दाखवताय? अहो आज पाव तर कुणी पहारकडे बघायची हिंमत केली नाही, आणि आता तर सोडाच. आणि मला सांगा, इतके साल झालं कोणता वतनदार आला का आमची विचारपूस करायला की बाबानू कुठं आहे, कसा आहे? मग आता का कळवळा आलाय? नाही नाही, येऊन नुसतं कळवळा नाहीये. अहो राणी साहेब सोडा, आम्हाला नुसतं बोलावत्याल, आणि फौज आली ना साधी तर पळून जाताल आपापल्या घोड्यावरनं. नाही 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 नाही, या वक्ताला असं होणार नाही. अहो आपण आपल्या राणी साहेबांवर विश्वास ठेवाय हवा. अहो पायी माणसावर कसा विश्वास धरावा? हा, अरे पहार म्हणजे काय तुला गाजर वाटलं की गेला शेतात आणि उपटलं? अरे पहार म्हणजे साक्षात मरण आहे, मरण. हुजूर, हुजूर. क्या हुआ? हुजूर गजब झाला, गजब झाला. गजब? किस बात का? अहो दवंडी, जिजाबाई दवंडी देते. कहां पर? 12 मावळात. लोगों की भीड़ जमा हुई है दवंडी सुनने के लिए. अहो कसली भीड, एक पण माणूस नाही तिकडं. ढोलका आपलं डुमडुम 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 करत इकडून तिकडं फिरतात. किस बात की दवंडी? पहार उपटणार आहे. पहार? हिक्क हिक्क हिक्क. अजी हुजूर, आप बेफिक्र रहिए. अहो ही नुसती हूल देते हो, एवढी हिम्मत कुठे आहे जिजाबाई मध्ये? फिर भी हमें होशियार रहना होगा, कुछ भी हो सकता है. फखरुद्दीन पंत, सिपाहियों की एक टुकड़ी यहां से पूना भेज दो. जी हुजूर, लेकिन हुजूर एक बात कहूं, सैनिकांना पाठवायची काही गरज नाहीये. तुमचा चाबूक जरी भक्त पाठवला ना तर बघणारे सगळे पळून जातील. ये बात तो सच है, लेकिन दुश्मन को कभी कच्चा नहीं समझना चाहिए. भले ही औरत जात है, लेकिन है तो शहाजी की बेगम. हा, म्हणून काय झालं? देखो पंत, जीजाबाई पुणे में रहने आई है, यही खतरे की घंटी है. हमारे मना करने के बाद भी सुनसान पुणे में रह रही है. क्यों? महलों में रहने वाली औरत खंडरों में क्यों रह रही है? सुख छोड़कर दुख में क्यों जी रही है? क्यों?
कुछ तो है। फखरुद्दीन पंत, ये चेतावनी है हमारे लिए। हमें चौकन्ना रहना होगा। बिल्कुल बिल्कुल हुजूर। अपने सिपाहियों से कह दो, पहाड़ के इर्द गिर्द भी कोई दिखाई दे तो उसके पांव काट दो। हाथ लगाने की कोशिश की तो हाथ काट दो। हुक्म की तामील हो। हेच लुगडं नेसीन म्हणती या पुण्याला जाताना। अगं कोळी बिळी झालीस की काय तू? हा? आणि कुठं निघालीस? पुण्याला ना मी जाणार, तुम्ही बी चला। मी तुला तुझा कुकू नका असेल तर सांग, त्या कड्यावर जाऊन उडीच घेतो। पण ते पुण्याला जायची किरकिर तेवढी बंद कर। हेच ऐकत आलंय आजवर। किरकिर बंद कर, मुकाट्यानं बस। तुला काय कळतंय? आणि तुम्हालाच तेवढं सगळं कळतंय भाई? मग कळतंय म्हणजे? बरं कळू द्या, पण ह्या याळाला मी ऐकणार नाही। मी जाणार म्हणजे जाणार पुण्याला। लय शहाणी भाऊ नकस। अव एवढी दवंडी देऊन राणी साहेब बोलवत्यात तर तुमच्यासारख्या गडी माणसानं उड्या हाणत जायला पाहिजे। तर त्या आमीनला पाहिलं नाहीस तू अजून, म्हणून म्हणतेस। मागच्या वेळेला एका पोरानं बाबळीच्या झाडाची काठी तोडली म्हणून त्या आमीने चापकानं फोडून काढला त्याला। त्याच्या हाताच्या बोटाची नखं पण काढली। हा तर पहारीचा मामला आहे। अगं काय होईल? अव म्हणून काय असं दडून बसायचंय भाई? हे बघा धनी, मी जाणार पुण्याला आणि तुम्हाला बी संगती घेऊन जाणार। अगं मारतेच बिरतेच काय मला? म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही अजून जिथं आहे भाई? घर सोडलं, गाव सोडलं, शेतपोत सोडली, पाहुणं रावळं सोडलं, देवधर्म बी सोडला। असा माणूस जिथं असतोय कधी? हे बघ काशी, खरं सांगू, मला राणी साहेबांनी बघायचं हाय। केवढा मोठा धडा हो त्या माऊलीचा। चला लागा तयारीला। हे बघा तुमचं पटकानं धोतर धुवून घातले, वाळत घालते। हेच घालून चला बरं का। लेकित लगीन दवंडी आली, लेकित लगीन, लेकित लगीन दवंडी आली, लेकित लगीन, लेकित लगीन दवंडी आली, लेकित लगीन दवंडी आली, लेकित लगीन, लेकित लगीन लगीन, लेकित लगीन। ऐकली ना, ऐकली ना दवंडी? मग आता आवरायचं, आता पार काढणार। उजळलं, उजळलं, आता उजळणार, उजळणार। तुला तुला राणी साहेबांना बघायचं आहे ना? बघायचं ना राणी साहेबांना? मग आपण लवकर लवकर आवडायचं आणि जायचं पुण्याला। लगीन, लेकीचं लगीन, लेकीचं लगीन, लगीन, लेकीचं लगीन, लगीन, लेकीचं लगीन, लगीन। कशी चालू आहे तयारी? हे काय तलवारी परजून घेतोय ना? चालू आहे। आणि जिजाक्का, दवंडी दिल्यामुळे लोकांमध्ये नवलाईबी पसरली आहे। बघू, येणारे येतीलच आणि न येणारे पहार काढल्यावर येतील। झांबरे पाटील कुठे दिसत नाहीत? ते पाताळेश्वराचं दर्शन घ्यायला गेले। राणी साहेब, राणी साहेब, राणी साहेब, घात झाला। काय झालं? राणी साहेब, मी आमीनची माणसं वेषांतर करून पुण्यात फिरतायत। असं? राणी साहेब, काही अशम आंबीलोडाच्या अलीकडे येऊन थांबले ती। बाजी काका, आणि मी आमीनने हुकूम सोडलाय की जो कोणी भी पहारीला हात लावल त्याचा हात पाय कलम करा म्हणून। जय्यत तयारी झालेली दिसतय त्या आमीनची। जिजाक्का, म्हणजे आखरीत घडणार आहे तर
आखरीत तर घडणारच आहे. पण ते आखरीत कोण घडवणार ते पुण्याची वेज बघणार.